तर सामन्याला सुरुवात होईल। फर्स्ट आपण पाहतोय सेमीफायनल या ठिकाणी नक्कीच हा सामना गौरव आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। एका बाजूला भावेश आणि मुकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। सर पहिले तर वाढवण संघ प्रथम नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। मागची मॅच देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगली गोलंदाजी केली। आता मात्र बघूया वाढवण संघ। हा पहिला चेंडू अगदी सुरेख फटका होता, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात ठेवला होता आणि या चेंडूवर जर पाहिलं तर मिस्टर भाविक आपल्याला पाहायला मिळते कुठली चुकी केली नाही आणि पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर विकेट या ठिकाणी नक्कीच गमावला जाईल, तो म्हणजे आसनगाव ए संघाचा। थैंक यू। जयेश पाहतोय आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल। पहिल्याच गडी बाद झाला। ज्या पद्धतीने आपण पाहतोय मोठा फटका मारला, इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता। फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या चेंडूवर पोहोचला गेला आणि झेल टिपला गेला। पहिल्या गडी बाद केलाय। हो पुन्हा एकदा 30 रिझन तोच फटका पाहायला मिळतोय। कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केले गेले आणि शुभारंभ जर पाहिला तर या ठिकाणी शुभारंभ केला जातोय, कारण विकेट गेल्यानंतर सिंगल रन्स आणि स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं असते। तेच मात्र आपल्याला पाहायला मिळाला, कारण की गोलंदाजाला एक जे चांगला लय मिळालेली असते ती लय तोडणं खूप गरजेचं असते आणि तेच आपण पाहतोय। दोन फलंदाज आता मात्र संघाचा कर्णधार म्हणून मिस्टर मुकेशला आपण पाहिलं। सुरेख फटका, चेंडू जाईल वन बाउंस, सी मारेशे पार, येतोय चौकार। चांगला फटका पाहायला मिळाला मुकेशच्या या फलंदाजीतून। अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळला, डीप मध्ये वन बाउंस सीमारेषा पार केली गेली आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 5 धावा। आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 5 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत। पुन्हा एकदा गौरव हा पुढचा चेंडू घेऊन समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न। इथे मात्र चेंडू हातामध्ये, आता मात्र गौरवची खेळी देखील संपुष्टात देताना विकेटचं होईल पतन। चांगला झेल टिपला गेला त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर चैतन्य यांच्या मार्फत सुरेख झेल। थँक्यू। तर 2 गडी बाद झाले आहेत आतापर्यंत। गौरवने देखील चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुकेश एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला। एक चांगला फटका सजवला होता, मात्र दुसरा फटका सजवताना कुठेतरी एलिव्हेशन भेटलं नाही। बॅट वर जी मारायची होती, इनफिल्डच्या वरून खेळायचा होता, तो फटका नक्कीच दिसला नाही आणि त्यानंतर पाहिलं तर विकेटचं पतन होताना दुसरा गडी बाद झालाय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मानस येतोय। मागच्या मॅच मध्ये मानस देखील चांगला खेळला होता, चांगली गोलंदाजी त्याने देखील केली होती। मात्र ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की या मॅच वर जर पाहिलं तर उद्याचा दिवस अवलंबून असणार आहे। आज जर जिंकलो तर उद्याचं तिकीट मात्र आपल्याला मिळणार आहे, हेच मात्र आपण पाहतोय। बघूया कशा पद्धतीने खेळेल मानस। त्याचा जर पाहिलं तर गौरव याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर सुरेख आहे, इनफिल्डच्या वरून खेळलाय। या फटक्यावर अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चैतन्याच्या अगदी आवाक्याच्या बाहेर गेला आणि तदनंतर पाहिलं तर या चेंडूवर देखील चौकार येतोय आणि
आतापर्यंत 2 चौकार लागल्यात. स्कोरबोर्डवर धावसंख्या होते 9 धावा आणि चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. मुकेशचा देखील हाच फटका अगदी मारण्याचा प्रयत्न केला होता इनफिल्डच्या वरून, परंतु चेंडूवर तेवढं ताकद नव्हती. आता मात्र मानसने हलक्या हाताने खेळून काढला, परंतु इनफिल्डच्या वरून हा चेंडू चौकार मिळालाय. जातोय आपण पुन्हा एकदा शेवटचे चेंडू या षटकातील. ओहो, इथे मात्र पहा शॉट ऑफ लेंथ होता. चेंडू अगदी खांद्यावर आदळला आणि तदनंतर पाहिलं तर कुठलेही रन्स मिळणार नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या होते ती म्हणजेच 9 धावा. थँक्यू. तर तेजस आलाय गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र तेजस सज्ज झालाय. आतापर्यंत तेजसचा जर विचार केला तर खूप इम्पॅक्ट पाडलाय या खेळाडूने आपल्या संघासाठी. 2 मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच झाला होता. तर पाहायला मिळेल कशा पद्धतीने गोलंदाज वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि समोर जर पाहिलं तर मिस्टर जयेश आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी. हलक्या हाताने खेळून काढलाय अगदी मिड ऑनच्या दिशेने चेंडूला. इथे मात्र आपण पाहतोय मिस्टर चैतन्य याने फील्ड केलं. चेंडूवर सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक मात्र रोटेट होते कारण की इथून जर पाहिलं तर मानसला स्ट्राईकवर ठेवणं खूप गरजेचं आहे. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून मानसला पाहिलं जात आहे. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येतील याच विचाराने त्याला आतमध्ये पाठवलंय. बघूया तेजसच्या विरोधात मानस कसा खेळेल. ओहो, स्टेप आउट करून मारलाय चेंडू हवेत आणि इथे मात्र पाहिलं तर चेंडू अडवलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतय भाविक. आपल्याला पुन्हा एकदा पाहत मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना. फटक्यामध्ये ताकद होती, जबरदस्त फटका मारला होता. अगदी बॅकफुटला गेले होते आणि सुरेख फटका कव्हरच्या आणि पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू खेळून काढला. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत भाविकने जिद्द सोडली नाही आणि त्यानंतर पाहिलं तर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये संघासाठी का होईना मात्र 2 धावा नक्कीच वाचवल्या आहेत भाविक या क्षेत्ररक्षकांनी. धावसंख्या 2 ने वाढली जाते. स्कोरबोर्ड धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 12 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, परंतु चेंडूपासून फळी ही खूप लांब फिरली गेली आणि तदनंतर पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू येताना डॉटची येते या ठिकाणी. नक्कीच संख्या मात्र आपण आतापर्यंत जर पाहिलं तर या पूर्ण इनिंग मध्ये 2 चेंडू हे डॉट फेकल्यात. 2 विकेट, 1 विकेट देखील मिळवलाय. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय अगदी शरीरावर पडला गेला. खांद्यांवर चेंडू टाकण्याचं काम या ठिकाणी करतोय कारण उंचीचा फायदा घेतोय तेजस. समाज बांधव आहे नक्कीच या ठिकाणी हात मिळवली देखील केली जाईल कारण की पडताळणी केली जाते. एखादा चेंडू जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये आपण पाहतोय गोलंदाजाकडून कधीतरी फलंदाजाला अशा पद्धतीचे हिट होत असतात तेव्हा मात्र गोलंदाज स्वतः जाऊन एकतर स्वारी देखील बोलत असतो. पण तो तेजस आपण पाहतोय चेअरअप केलं त्याला आणि पुढच्या चेंडूसाठी खेळण्यासाठी मात्र सज्ज झालाय. तो म्हणजेच मिस्टर मानस. बॅटची हलकीशी एज आणि या ठिकाणी जर पाहिलं तर विकेटचं होईल पतन. मानस मात्र बाद होतोय. नक्कीच मजबूर केलं होतं. 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मानसचा कुठेतरी चुकीचा ठरला गेला आणि इथे मात्र विकेट मिळतोय एसडीचे.
थँक्यू. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले आहेत तेजसच्या या गोलंदाजीतून. आणि धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर अजूनही स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच 12 या आकड्यावर. शेवटचा चेंडू आहे. अक्षय आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक हार्ड हिटर आणि बाहुबली या नावाने ओळखला जातोय. हो, सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतलंय. सिंगलने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट होतोय. 13 धावा या झाल्या आहेत. अक्षय आल्या मात्र सिंगल रन्स आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. तर बघूया येणारे 24 चेंडू कशा पद्धतीने मात्र खेळ केला जाईल, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल. कारण की मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आता मात्र जोडी एका बाजूला मिस्टर जयेश आणि दुसऱ्या बाजूला अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. पुन्हा एकदा मयंकला आणलंय तिसरे षटक हाताळण्यासाठी. आता मात्र अक्षयला देखील चांगली धावसंख्या उभारायची आहे, जिम्मेदारीने खेळावा लागणार आहे. आणि बाहुबली म्हणजेच ताकदीचा बादशाह म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय. ताकदीने फटके मारतोय, परंतु बघूया आता काय घडेल, काय बिघडेल. शॉट आपले या चेंडूला फेकून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडस फंबल केलंय. कारण की सूर्याची किरणं ही डोळ्यावर आली आणि त्याच कारणास्तव चेंडूला अडवू शकला नाही. तदनंतर पाहिलं तर चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार येतोय. अक्षयच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. थँक्यू. नक्कीच या चेंडूवर जर पाहिलं तर फक्त 2 धावा असू शकल्यास त्या मात्र कधी कधी हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सूर्याची किरणं येत असतात. पाहतोय आपण दुसरा चेंडू असेल अक्षयसाठी. तर मात्र अक्षय देखील या ठिकाणी चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूवर कुठलाही फटका येताना पाहायला मिळत नाहीये. टॉट चेंडू आलाय. ते मात्र फटका तर सुरेख आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून परंतु क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतोय त्या ठिकाणी. भाविकला आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना. याआधी देखील भाविकने नक्कीच एक चांगला झेल टिपला होता. उद्या मात्र आणखीन 12 संघ या ठिकाणी सहभाग करताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये भादवे, वाणगाव, जय भवानी, वाढवण, तसंच चंदीगाव, तदनंतर फोफरण, मोगरबाव, नानिवली, शिवशक्ती BARC, त्यानंतर खारेकुरण, अकरपट्टी पॅन्थर्स, त्यानंतर पोचाडे, खामलोली आणि गोवाडे अशा एकंदरीत 12 संघ. गोवाडे आहे ना आणि कोचाडे देखील आपण संघ. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोचाडे ओके. पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख पद्धतीने अगदी युक्तीचा उपयोग केला आणि या युक्तीच्या उपयोगानंतर धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढली जाईल. कारण की शॉर्ट ऑफ लेंथ होता. या चेंडूला जर पाहिलं तर गली रिजन मधून ट्रॅव्हल करवायचा होता आणि तदनंतर पाहिलं तर सुरेख हलकीशी बॅटची फेस ओपन केला आणि बॅटला हलक्या हाताने ढकलून काढलं चेंडूला सरळ नक्कीच बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये.
हा चेंडू मात्र ट्रॅव्हल्स होताना चौकार येतोय. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र वेगाने धावसंख्या वाढते. 24 धावा. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु सिंगलच रन्स, सिंगलने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. आता मात्र धावसंख्या होते ती म्हणजेच 25 धावा. षटक क्रमांक जर पाहिला तर तिसरं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि 25 धावा हे स्कोरबोर्ड वरती आहेत. थँक्यू. पुन्हा एकदा आपण पाहतोय तेजसला आणलंय गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत सक्सेस गोलंदाज म्हणून तेजसला आपण पाहतोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि इथे जर पाहिलं तर मिस्टर जयेशच्या विरोधात बघूया कशी गोलंदाजी करेल मिस्टर तेजस. पहिला चेंडू हो शॉर्ट लेंथ होती. थोडंसं कांद्यावरून चेंडू काढण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जाताय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू आहे नक्कीच. डॉट चेंडू या ठिकाणी येत असताना पहिला चेंडू डॉट फेकलाय तेजसच्या गोलंदाजीतून. तर मात्र दुसरा चेंडू असणार आहे षटकातील. ओहो मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा तेच चित्र. डॉट येतोय चेंडू. अगदी 2 चेंडू वेगवान चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर तेजस आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला रिलीज करतोय. एक अचूक टप्प्यावर मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच मिस्टर तेजस. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आता पुन्हा एकदा सज्ज झालाय पुढचा चेंडू फेकण्यासाठी. ओहो हा चेंडू सिंगल रन्स घ्यायचे आहे त्यासाठी आधीच पुढे आले होते आणि स्टेप आउट करताना सिंगल रन्स कंप्लीट केलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत तेजसच्या या गोलंदाजीतून होताना उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. आता मात्र हार्ड हिटर फलंदाज मिस्टर अक्षय पाहायला मिळेल. ते मात्र पाहतोय अक्षय. या चेंडूवर जर पाहिलं तर सुरेख चेंडू अगदी फलंदाजाला रीड करताना पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने तेजस गोलंदाजी करतोय जाणीव आहे की अक्षयच्या जर रडारमध्ये चेंडू आला तर अक्षय त्याला बाहेर फेकून देईल. कारण अक्षयकडे ताकद आहे आणि त्याच ताकदीचा उपयोग न करावा यासाठी गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून खूप चांगली होताना. शॉट प्ले इथे मात्र चेंडू हवेत. चेंडू निघून जाईल का की दीपेशच्या हातामध्ये. इथे मात्र झेल नक्कीच फसवलं गेलंय अक्षयला. शॉट ऑफ लेंथ होता. मोठा फटका मोठा प्रहार मारण्याचा समोरच्या दिशेने राहिला परंतु कुठेतरी चेंडू जर पाहिलं तर सीमारेषेच्या आतमध्ये मिस्टर दीपेशने खूप चांगला प्रयत्न आणि खूप चांगला झेल टिपला गेला आणि आणखीन एक विकेट मिळवून दिला तो म्हणजे तेजस यांनी.
थँक्यू व्हेरी मच. दर्शन आपण पाहतोय नवीन फलंदाज. ओहो दर्शन पुन्हा एकदा हा चेंडू, मात्र चेंडू निघून जाईल थर्डमॅनच्या रिजन मध्ये. डीप मध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. थँक्यू. तर पहा मात्र दर्शन आला आणि दर्शनने आल्या आल्या पहिला चेंडू अगदी खांद्यावरचा वर चेंडू होता, परंतु त्या चेंडूला खेळून काढला थर्डमॅन रिजन मध्ये. हा चेंडूवर जर पाहिलं तर चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर आतापर्यंत लागली जाते 30 धावा. तर 4 षटकांचे सामने या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत. आपण पाहतोय 4 षटकांच्या या सामन्यामध्ये धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा आतापर्यंत लागल्या आहेत. पहिलं षटक हाताळलं गेलं गौरवच्या माध्यमातून 9 धावा, नक्कीच 2 गडी बाद केले. त्यानंतर तेजस आला ज्याने 4 धावा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि 1 गडी बाद केलाय. तिसऱ्या षटकामध्ये मयंक आपल्याला पाहायला मिळतं थोडासा खर्चिक, म्हणजे 12 धावा त्याच्या गोलंदाजीतून, 2 चौकार आले. आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर चौथं षटक मिस्टर तेजसच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 5 धावा, 1 गडी देखील बाद केलाय. अशा एकंदरीत 4 षटकांचं या ठिकाणी विवरण आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 12 चेंडू नक्कीच दर्शवतील किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, कारण की इथून जर पाहिलं तर मिस्टर दर्शन एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजे 30 धावा. पुन्हा एकदा गौरवला आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं हाताळण्यासाठी इथून नक्कीच मिस्टर जयेश फलंदाजीसाठी सज्ज आहे. हा चेंडू आता मात्र फसवलाय, परंतु या चेंडूवर पहा नजर असणं खूप गरजेचं आहे. ही नजर पाहिली गेली आणि तिथे मात्र पाहिलं तर कृपेश होता. खूप चांगल्या पद्धतीने रुपेशने नक्कीच नजर ठेवली आणि त्यानंतर पाहिलं तर विकेट मिळवते. थँक्यू. तर निशांत येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकेटचा आतापर्यंत जर विचार केला तर 5 गडी बाद झाले आहेत. एकंदरीत षटक क्रमांक 5वं शॉट आपले तिथे मात्र पंच नक्कीच वळतील, इशारा देतील वाईटचा, कारण की एक्स्ट्रा बाउन्स ज्या पद्धतीने चेंडू फेकला गेला आणि पंचांनी आणखीन एक वॉर्निंग देखील दिले.
पुन्हा एकदा गौरव, निशांतसाठी मात्र हा चेंडू असेल. ओहो, इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅट वेगाने फिरवली होती, परंतु संपर्क जर पाहिला तर झाला नाहीये. कारण चेंडू आणि बॅट मधला जर अंतर पाहिला तर खूप लांबचा अंतर होता. रीड केला नाही चेंडूला, मात्र बॅट फिरवली. इथे मात्र जर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. एकंदरीत धावा अजूनही स्थिरावली गेल्या आहेत 31 या आकड्यावर. आता मात्र फटका तर सुरेख आहे पुन्हा एकदा मिस्टर दीपेश, परंतु या ठिकाणी तेजसला चान्स दिला गेला. कारण की तेजसची खेळी जर पाहिली तर ऑलराऊंडर खेळाडू म्हणून तेजसला पाहिलं जात आहे. आणि सुरेख जेल गडी बाद. थँक्यू. आता मात्र प्रशांत आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघूया, अनुभवी खेळाडू आहे. ज्या पद्धतीने म्हटलं सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तेव्हा फलंदाजी आली नव्हती, मात्र आता फलंदाजी आले. कशा पद्धतीने खेळेल परंतु नाही. इथे मात्र गौरव वर्चस्व दर्शवतोय खूप चांगल्या पद्धतीने. मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर या ओव्हरमध्ये 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू बघूया कशा पद्धतीने खेळले जातील. प्रशांत फलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा हो, चेंडू अगदी बॅटला लागला आणि बॅटला लागल्यानंतर सरळ यष्टनवर आदळला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन होईल. गडी मात्र बाद होतोय, तो म्हणजेच मिस्टर प्रशांत 6 गडी बाद होतोय. थँक्यू. आणखीन एक नवीन फलंदाज मिस्टर नीरज येतोय मैदानाच्या आतमध्ये. बघूया, नीरज आलाय. परंतु गौरवची गोलंदाजी जर पाहिली तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत गौरवने 3 विकेट्स नक्कीच मिळवल्यात. एकंदरीत या इनिंगचा जर विचार केला तर या इनिंगमध्ये गौरवने 5 विकेट आपल्या नावावर केल्यात. ओहो, शेवटचा चेंडू अगदी वेगवान चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. आणि इथे मात्र जर पाहिले तर 5वं षटक कंप्लीट होत आहे. धावसंख्या 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली गेली 31 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये जर पाहिले तर फक्त एकच रन, 3 गडी बाद. शेवटचे षटक आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी कोणाला आणलं जाईल गोलंदाजी मार्कवर. मात्र ज्या पद्धतीने रन्स थांबवण्याचं काम केलंय. जर पाहिलं तर फक्त 1 ओव्हरमध्ये या 12 धावा खर्चीकरण केल्या होत्या मिस्टर मयांक यांनी. त्यानंतर जर पाहिले तर कमी धावा देताना गोलंदाज आपण पाहिले. कारण की विचार केला तेजसचा तर तेजसने 2 षटक हाताळली. 2 षटकामध्ये अगदी 9 धावा खर्च केल्या. 2 षटक गौरवने हाताळले. गौरवने देखील 10 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. एकंदरीत स्कोरचा जर विचार केला तर 31 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक मिस्टर भाविक आलाय गोलंदाजी मार्कवर. ह्याच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. वेगवान चेंडू हा देखील हाताळू शकतोय. इथे मात्र बाब फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडूवर क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय. चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत
ओहो, हे काय घडलंय इथे. मात्र आपण पाहिलं तर विकेटचं होईल पतन. 2 धाव पूर्ण करताना कुठेतरी चुकले गेले आणि रनआउटच्या रूपाने या ठिकाणी जर पाहिलं तर गडी बाद होताना. थँक्यू. जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू इथे मात्र पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. बॅटर वेगाने जात आहे परंतु चेंडूवर रन्स येत नाहीये. आतापर्यंत जर पाहिले तर 7 गडी बाद झाले आहेत. 8 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत 32 धावांवर. डेटॉल घेऊन या आणि बँडेज बस, बाकी काही नाही. कशाला आज जाणतात पण राहू दे ना. आता उद्या ना. आता घरचं कोणाचे असेल ते घरचा मामा ना उलट. तर आपण पाहतोय अजूनही जर पाहिलं तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. मिस्टर भाविक पुण्याचे एकदा सज्ज झालाय. पुढचा चेंडू फेकण्यासाठी 3रा चेंडू असणार आहे. या षटकातील थोडीशी इंजुरीमध्ये आहेत. नक्कीच बॅक इंजुरी थोडीशी भाविकच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र बघूया पुढचा चेंडू. ओहो, चेंडू सुरेख आहे. फटका देखील चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी डीप मधून येतोय. मिस्टर गौरव चेंडूला फील्ड करेल, फेकेल. तोपर्यंत धावसंख्या इथे मात्र 2 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते. आतापर्यंत 34 रन्स, 34 धावा. इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावा जमवले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आजच्या दिवसात वाढवण संघ जर म्हटला तर खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी देखील दर्शवलंय. ओव्हरऑल रिझल्ट जर पाहिलं तर खूप चांगला आहे. आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी इथे कोणता संघ असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र दीपेशच्या डोक्यावरून सरळ चेंडूला फेकून दिले. जबरदस्त टायमिंग, ताकद आणि चेंडू निघून जातोय सरळ सीमेच्या 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर हल्ला तर केलाय, कारण की इथे ओव्हर आहे, शेवटचे षटक आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे मिस टाइम झालाय. चेंडूवर क्षेत्ररक्षक अगदी जज करताना कुठेतरी चुकले गेले, कारण की दोन क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने चेंडूवर आले होते, 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवर 42 रन्स, 42 धावा झाल्या आहेत. चौकड्यातच राहील तो. बॉलने बॉल नाही मारायचा, बस असा मार, बस असा. हॅलो हॅलो, हा बोल ना पगदा. नाही अजून काय, ते सांगतात की खर्च पण वाढतो अंपायरचा, डीजेचा. काय करणार असतं बाईक ना, जेवणाचा खर्च वाढतोय. नाही म्हणजे परत खर्च वाढेल असं ना, 2 राऊंड खेळणं काही नाही, पण डीजे नाही, युट्यूब नाही, तर युट्यूब वाढेल, तर कसं काय करता येईल असं. थँक्यू. 42 धावा झाल्यात आणि 43 धावांचं लक्ष असणार आहे. 43 धावांचं लक्ष असणार आहे. आपण पाहतोय आसनगाव ए संघ आज खेळला, मात्र आपण पाहतोय जे फटके हवे होते ते फटके आले नाही, जो स्कोर बनवायचा होता. कारण की विचार केला तर नक्कीच 60 ते 70 धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार होते, परंतु इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 42 धावा म्हणजे 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. काढून ठेवली तर देता येईल ना. एक काढून ठेव ना आदित्य, होय एक काढून ठेव ना, तो आलाय ह्याच्याकडून देऊन टाकू ना, निखिल कडून, तुमच्याकडून द्या ना. अच्छा तेच ना, आता एक द्यायला काय प्रॉब्लेम आहे. उद्या किती मॅच होतील? 12 6 मॅच होतील ना. 6 3 एकच कमी करायची, 11 मॅच होतील. 12 टीम ही राहिली फायनल म्हणजे 12 मॅच होतील. पहिला राऊंड झाला ना 12चा, तर लगेच 8 टीम वरून टाकायचा त्याचा आणि मग कंटिन्यू टाकायचं. सेकंड मॅचचा राऊंड लॉट टाकून द्यायचे, 6 8 करून टाकायचे, दोन्ही एक एक बाय देऊन टाकायचे. आम्ही पण आता तिकडे केलं ना एकमेला 4 त्या ह्याच्या MIDCच्या मॅच आहेत ना, तर माहितीच नाही पडलं.
चला आपण दोन फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लगेचच सामना सुरू होणार आहे कारण की वेगाने अंधार पसरतोय. आणि मिस्टर दीपेश डेंजर बंडू यांनी आमचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि ते ओपनिंगला आलेले आहेत. तर आपण पाहतोय या ठिकाणी एका बाजूला फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर दीपेश आणि दुसऱ्या बाजूला चैतन्य ऑन स्ट्राइक वर, दीपेश नॉन स्ट्राइक वर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर पाहिलं तर नक्कीच अगदी इन्फॉर्म फलंदाज म्हणून बंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टोपण नाव आहे बंडू, परंतु बघूया कशा पद्धतीची आज फलंदाजी करेल. दुसऱ्या बाजूला मिस्टर प्रशांतच्या या पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर गॅप शोधलाय आणि गॅप मधून चेंडू जर पाहिलं तर अक्षय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्याच्या गॅप मधून चेंडू निघून गेलाय. सरळ सीमारेषे पार 4 धाबा. चौकाराने सुरुवात केली. बाबू देखील अक्षयला पाहत होता आणि त्यानंतर दोघांचा गॅप खूप मोठा आणि त्या गॅप मधून चेंडू सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. पहिल्या चेंडूवर चौकार. चांगली सुरुवात केली मिस्टर चैतन्य यांनी. बघूया पुन्हा एकदा प्रशांत दुसरा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा इथे मात्र चान्स होता विकेट्स घेण्याचा. त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी मिस्टर मुकेश आपल्याला पाहायला मिळाले, परंतु अगदी क्विकली चेंडू आल्यामुळेच हा चेंडू गॅदर करता आला नाहीये. सिंगल रन्स आणखीन मिळेल. आता मात्र पाहतोय आपण नवीन बॅट्समन दीपेश देखील इन्फॉर्म आहे. बघूया कशा पद्धतीने खेळेल. ओपनिंग मध्ये आलाय. ते स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र मुकेशकडे आणखीन एक चान्स आणि या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट मिळतोय आणि गडी बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर दीपेश बंडू. पुढचा चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी सुरेख गोलंदाजी केली. अगदी चेंडू जर पाहिलं तर मुकेशच्या हातामध्ये जाऊन थांबला आणि तदनंतर विकेटचं पतन झालं. नवीन बॅट्समन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भाविक मैदानाच्या आतमध्ये येतोय. हो इथे मात्र आपण पाहतोय सुरेख फटका आणि चेंडू निघून जातोय.
सरळ सीमा रेषे पार येतोय चौकार. सुरेख फटका पाहायला मिळाला. आल्या आल्या इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रशांत पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. स्टेप टाकल्या होत्या मात्र चेंडू थोडासा बॅटीपासून लांब फेकला गेला. या ठिकाणी जर पाहिलं तर डॉट चेंडू फेकतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्कोरबोर्डवर 9 धावा झाल्या आहेत. 2 चौकार जरूर आल्या प्रशांतच्या विरोधात. 1 सिंगल रन्स. एकंदरीत पुन्हा एकदा रिव्हर्स फटका. पायावर चेंडू आदळतोय परंतु लेग साईडच्या खूप बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स फिरला होता. या ठिकाणी लेग बाईच्या रूपाने 1 रन्स कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. ओव्हरची होते समाप्ती झाले आणि 10 धावा या स्कोरवरती झाल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा. 1 षटक कंप्लीट झालाय. तर बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर निशांतला आणलंय. इथून विचार विनिमय केले जात आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मिस्टर मानस एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अक्षय आलाय आणि तिसऱ्या बाजूला निशांत. विचार विनिमय केलाय कारण की इथून धावा थांबवायच्या आहेत. 30 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 33 धावांची आवश्यकता आहे. कमी धावांचं षटक जर हाताळलं गेलं तर नक्कीच थोडासा दबाव क्रिएट केला जाईल. परंतु इथून जर पाहिलं तर आणखीन एक फलंदाज मिस्टर तेजस देखील अजूनही तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग नक्कीच होणार आहे. पुढचा फलंदाज ज्या पद्धतीने तेजसला पाहिले या मैदानावर खेळताना खूप चांगली खेळी केली. इथून मात्र फटका सुरेख आहे. चेंडू हवेत आणि 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिलं. त्या ठिकाणी जर पाहिलं तर मुकेश चांगली क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलंय परंतु या अडवत असताना धाव मात्र नक्कीच कंप्लीट होत आहेत. एकंदरीत 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा निशांत खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी करत असताना कारण की मोठा फटका मारायचा होता परंतु त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी करताना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय कारण की रायटी आणि लेफ्टीचा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. जेव्हा जेव्हा कॉम्बिनेशन येतोय तेव्हा मात्र आपण पाहतोय कुठेतरी गोलंदाज देखील अडचणीत सापडतोय. परंतु बघूया आता कशी मात करेल की नाही निशांत. ओहो चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. इथे मात्र मानसच्या आतून चेंडू सुटलाय. अक्षय जातोय चेंडू पर्यंत परंतु अक्षय देखील अगदी थँक्यू. नक्कीच असं वाटलं होतं अक्षय इझिली डन करेल, चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थांबवेल, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडूवर वाकले गेले नाहीये आणि तेच कारण बनलं इथे. चेंडूवर चौकार मिळालाय. आता मात्र हलक्या हाताने पंच केला चेंडूला. इथे मात्र दोन क्षेत्ररक्षक चेंडूवर
सरळ धावतायत. जोपर्यंत फील्ड होईल इथे चेंडू मात्र सीमारेषे लगत जातोय, थांबतोय. तोपर्यंत धावसंख्या 3 ने वाढली जाईल. पुन्हा एकदा 3 धावा. नक्कीच मोठं मैदान आहे आणि या मैदानाचा पुरेपूर उपयोग करताना 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. 3 धावांनी धावसंख्या होते 20 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 27 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा. फलंदाज मिस्टर भाविक डावकरे आताचा फलंदाज. आता मात्र थोडीशी प्रशांत या ठिकाणी भाविकच्या विरोधात गोलंदाजी करताना हा पुढचा चेंडू उलटा चेंडू आहे. इथे मात्र फक्त दिशा दिली चेंडूला. सिंगल डबल हा गेम मात्र खेळायचा आहे, परंतु नाही. इथे सिंगलच रन्स मिळेल. या सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते 21 धावा. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट केले गेले आहेत आणि उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. चैतन्य एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मिस्टर भाविक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी, चांगली एक पार्टनरशिप बिल्ड करताना 2 फलंदाज आपण पाहतोय. शॉट ऑफ लेंथ होता, याला मात्र प्रहार केला नाहीये. कदाचित शेवटपर्यंत, शेवटच्या ओव्हरीपर्यंत खेळण्याचा विचार वाढवण संघाचा आहे. हेच मात्र दृश्य दिसतंय, कारण की ज्या पद्धतीने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 चेंडू झाले आहेत. शेवटचे चेंडू या षटकातील बाकी आहे. रिवर्स फटका, वा काय जबरदस्त फटका आहे. परंतु त्या ठिकाणी बाबू आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडूवर येतोय. जोपर्यंत फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत धावा मात्र नक्कीच फक्त आणि फक्त एकच जमवली जाते. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर दुसरं कंप्लीट झालंय आणि या 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागली जाते आतापर्यंत 23 धावा. अगदी बारकाईने काळजी घेतली जाते. आपण पाहतोय फर्स्ट एड बॉक्स लगेचच मागवला गेला या स्पर्धेच्या निमित्ताने, कारण की या आयोजक आहेत आणि आयोजक खूप चांगल्या पद्धतीने जेवढं पुरवता येईल, कारण की सकाळचं जेवण देखील आपण पाहिलं. सकाळीच जेवणाची व्यवस्था देखील यांनी केली गेली होती. म्हणजे कुठलाही आपला समाज बांधव या ठिकाणी लांबून येतोय. म्हणजेच जर पाहिलं तर आज खूप लांबून एक संघ अंबेदे हा संघ आला होता. अगदी 30 ते 40 किलोमीटर वरून या ठिकाणी प्रवास करून आला होता. कोणाची गैरसोय होऊ नये यासाठी मात्र प्रयत्न केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहताय शिव आसरा अक्करपट्टी व अक्करपट्टी पॅथर्स आयोजित सूर्यवंशी क्षत्रिय समाज आज ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. प्रथमच वर्ष आणि प्रथम वर्षामध्ये अगदी दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगल्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मान्यवर देखील उपस्थित राहिले. उद्याच्या दिवशी मात्र जर पाहिले तर आणखीन 12 संघांना या ठिकाणी आपण चान्स दिला गेलाय. तर या 12 संघांमधून बघूया कशा पद्धतीने खेळी उद्याच्या दिवशी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यूट्यूबचं थेट प्रक्षेपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं जातंय आणि या स्पर्धेचा, या सामन्यांचा आनंद घेत असताना आमचे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जाऊया, मानस आता आलाय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर भाविक ऑन स्ट्राइक वर पाहायला मिळेल.
20 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक जर पाहिले तर आतापर्यंत 24 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने खेळून काढला आहे. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच चैतन्य. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर भाविक सिंगल रन्स घेतलाय, कारण की मोठा फटका मारण्याची गरज नाही हेच मात्र नक्कीच दर्शवत असताना सिंगलने डबलने देखील ही स्पर्धा ही सामना नक्कीच आपण जिंकू शकतो आणि प्रवेश करायचा आहे. जर पाहिलं तर फायनलमध्ये तर ही संधी आहे. इथून मानसला जर विचार केला तर चांगली गोलंदाजी, डॉट चेंडू किंवा विकेटचे चेंडू फेकावे लागणार आहेत. बघूया काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकणार नाहीयेत. पुढचा चेंडू मानसेचा, फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा या ठिकाणी डॉट चेंडू फेकला जातोय. नक्कीच ज्या पद्धतीने म्हटलं जाते कधी कधी लो स्कोरिंग मॅच देखील हार्ड होऊ शकते. अशाच पाहतोय आपण. प्रयत्न ते यांचे नाही आहेत, मात्र सिंगल डबलने वर घेण्याचं काम करतायत. थोड्या का होईना मात्र आसनगाव संघाचं पारडं जड होताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र वाढवण संघ जिंकेल, पण आपण काय तर चौकार येतोय. अगदी अलवार बॅट नक्कीच मारली होती, परंतु चौकार आला. थँक्यू. अगदी 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जातील. एकंदरीत 28 धावा या स्कोरबोर्डवरती होत आहेत. 43 धावांचं लक्ष्य आहे. 28 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. अजून इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका तर सजवलाय आणि निशांच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. नक्कीच मी म्हटलं होतं की कधी कधी सोपी मॅच देखील कठीण बनू शकते, परंतु बघूया. आतापर्यंत जर पाहिलं तर विकेट या ठिकाणी नक्कीच मिळवलाय. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 28 धावा. ते मात्र फटका चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा निशांकडे चेंडू जातोय. चेंडूवर सिंगलच रन्स या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 29 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. तर पुढचा चेंडू पाहतोय आपण मिस्टर मानस
हो, हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलाय. सिंगल रन्स, सिंगल डबलवर जास्त भर देताना सामना जर पाहिलं तर 1ने वाढेल धावसंख्या, 1ने वाढते स्कोरबोर्डवर धावसंख्या 30 धावा. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच दर्शवली. ज्या पद्धतीने आपण पाहतो एक चौकार जरूर आला, मात्र एक विकेट देखील मिळवलाय. थँक्यू. येस, चला टीम मीटिंग नको आहे प्लीज, विनंती असेल, कारण आपल्याला उद्याची तयारी देखील करायची आहे. तर टीम मीटिंग करायची नाहीये. दोन्ही संघांना विनंती असेल, आपण टाइम वेस्ट करू नका. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज केलाय. आता मात्र पाहिलं तर भावेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भावेशला आणलंय, बघूया. चेंडूचा खेळ जर पाहिला तर अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडू 13 धावा. एका बाजूला जर पाहिलं तर मिस्टर भाविक हा फलंदाज. आतापर्यंत भाविकच्या बॅट मधून एकंदरीत 1 चौकार, 1 तिहेरी धावा आणि 3 सिंगल अशा धावा येताना आतापर्यंत पाहिल्यात आपण. बघूया या षटकामध्ये काय घडेल, की समोर संघ जर पाहिलं तर नक्कीच वाढवण संघ आणि वाढवण संघातील आणखीन एक खेळाडू जर पाहिलं तर नक्कीच मिस्टर तेजस देखील नॉन स्ट्राईक एंडवर आहे. तर भावेश आलाय, बघूया भाविकच्या विरोधात कशी गोलंदाजी करेल. पहिला चेंडू, इथे मात्र चेंडू हवेत आहे. निशांच्या हातामध्ये चेंडू असेल का? नाही, चेंडूला मात्र ड्रॉप करतोय. ड्रॉप केलं जातोय. नक्कीच कॅच आणि जीवनदान देखील मिळवलं जातंय. कारण चेंडूवर जी बॅट फिरवायची होती नक्कीच ताकद वापरली नाहीये, फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं भाविकने. तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि हे करत असताना जर पाहिलं तर नक्कीच थोडासा अडचणीत होता भाविक. परंतु बघूया, चांगली या ठिकाणी गोलंदाजी नक्कीच वापरली जाते भावेशच्या माध्यमातून. फटका इथे पुन्हा एकदा मारायचा होता, मोठा फटका मारायचा होता, परंतु नाही. पुन्हा एकदा चेंडू मुकेशकडे जातोय. चेंडूवर चांगल्या पद्धतीने फील्ड होईल. चेंडू फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स. अजूनही पाहिलं तर जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. शेवटची इनिंग तू गवडी लावण्या सवया. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिले तर इथे मात्र आपण पाहतोय 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 10 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. हो, इथे मात्र पहा अटॅक केलाय. याचसाठी जाणला जातोय हा खेळाडू. मात्र नाव आहे तेजस. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. तेजसच्या बॅट मधून येतोय षटकार. पुन्हा एकदा 4 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद डीजे. 4 धावांची आवश्यकता. हा फटका इथे चांगला फटका आहे, परंतु नाही. मानसच्या हातामध्ये चेंडू. अगदी चेंडू जर पाहिलं तर पायावर पडतोय आणि तदनंतर पाहिलं तर सिंगलच रन्स. आता मात्र भाविक ह्या चेंडूवर चान्स घेईल का? एक मोठा फटका मारून हा सामना फिनिश करेल का? हे देखील पाहणं गरजेचं आहे. संघाला देखील अपेक्षा असेल की या चेंडूवर एक मोठा फटका मारून भाविकने देखील ही मॅच संपवावी. परंतु बघूया, क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ ज्याला म्हटलं जातंय. इथून जर पाहिलं तर भावेश देखील कमबॅक करू शकतोय.
ओहो इथे मात्र पहा सामना फिनिश आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच वाढवण संघ जबरदस्त हिट केले. एकंदरीत जर पाहिलं तर 43 धावांचं लक्ष दिलं होतं, मात्र या ठिकाणी सुरेख फटकेबाजी करत 48 धावा जमवल्या गेल्या आणि सामना फिनिश केला. फायनल मध्ये नक्कीच प्रवेश करतोय. उद्याच्या दिवसाचं तिकीट मात्र नक्कीच मिळतंय.